दहिसर टोल नाका 2 किलोमीटर पुढे स्थलांतरित करावा अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली। टोल नाक्यामुळे वाहनांची वाहतूक कोंडी होते, त्यामुळे इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाची हानी होत असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं। परभणीच्या पांगरा ढोणे इथल्या शेत जमिनीतून वाफ निघत असल्याने इथले शेतकरी भयभीत झाले। गेल्या 6 दिवसांपासून नरहरी पावडे यांच्या शेतातून अधूनमधून वाफ निघू लागली। पावडे भाजीपाला उत्पादन करत असताना त्यांनी या शेतामध्ये भेंडीची लागवड केली होती, पण अचानक शेतातल्या बांधाच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणावरून गरम वाफ निघू लागली, त्यामुळे शेतकरी भयभीत झाले। लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्यावर रोहित पवार यांनी टीका केली। कराड यांचं वक्तव्य लातूरच्या जनतेचा अपमान असल्याचं रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर म्हटलं। रमेश कराड यांनी माफी मागावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेसनं रेल रोको आंदोलन केलं। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकापासून खोपोली स्थानकापर्यंत 15 डब्यांची लोकल सेवा वाढवण्याची तयारी केली आणि त्यानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 10 स्टेशनची लांबी वाढवण्यात येणार आहे, तर कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरच्या 24 स्टेशनची लांबी वाढवली जाणार। मुंबईतल्या सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातल्या केबल स्टेड पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त मिळालाय। 14 ऑगस्टला या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर विद्यापीठ चौकातले वाहतूक कोंडीतून आता सुटका होणार आहे। शिर्डीतल्या साईबाबांच्या समाधीचं अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी दर्शन घेतले। राणी मुखर्जीनं आपल्या दोन्ही भावांचं साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तर यावेळी राणी मुखर्जी यांनी त्यांच्या चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली। अंगारकी चतुर्थीनिमित्त लेण्याद्री गणपती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली। मंदिर ट्रस्टकडून चतुर्थीनिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं। नाशिकच्या येवल्यामध्ये गणेश मूर्तीच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ झाली। पीओपीवरची बंदी कोर्टानं उठवली असली तरी मूर्तिकारांनी मूर्ती तयार केल्या नव्हत्या। पीओपीवरच्या बंदीच्या भीतीमुळे मूर्तिकारांनी काम थांबवलं होतं। आता कालावधी कमी असल्यानं मूर्तिकारांना कमी वेळामध्ये मूर्ती तयार कराव्या लागणार आहे। टिटवाळ्यातल्या गणपती मंदिरात अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। पहाटे गणपतीला दुग्धाभिषेक आणि पूजा विधी करून आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। कबुतरांच्या विष्ठेच्या सातत्यानं संपर्कात राहणं हे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे लहान मुलांमध्ये फुफ्फुसाचे गंभीर आजार आढळल्याचं प्रतिज्ञापत्र वरिष्ठ फुफ्फुस तज्ज्ञ डॉक्टर सुजित राजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं। साताऱ्यातल्या अजिंठा चौकात अनधिकृतरित्या कीटकनाशकाची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचबरोबर 1,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अकोल्यातल्या हिंगणा गावातल्या शासकीय ई क्लास जमिनीवर काही नागरिकांनी कब्जा करून बांधकाम केलं होतं। या संदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्याची दखल घेत या जमिनींवरची बांधकामं पाडण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांनी 937 धार्मिक स्थळावरून तब्बल 11,495 भोंगे आतापर्यंत उतरवले। या कारवाईसाठी शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांचं समुपदेशन करून पुढच्या कारवाईला सुरुवात केली जाणार आहे। तसंच राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुढची कारवाई सुरूच राहील असं पोलिसांनी म्हटलं। चंद्रपूरमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली। नक्षल प्रोत्साहन भत्ता पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। तसंच शिक्षण आणि आरोग्य विभागातल्या समस्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला। यवतमाळमध्ये रोजगार हमी योजना समितीचा दौरा होतो। या समितीचा राज्यातला पहिला दौरा आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेत यवतमाळमध्ये होतो। यावेळी योजनेतल्या 95.5च्या कामांमधल्या गुणवत्तेत शंका आल्यानं त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याच्या सूचना समितीने दिल्या। धाराशिवच्या उमरगा लोहारा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भर सभेत महायुतीत प्रवेशाची खुली ऑफर दिली। प्रवीण स्वामी यांनी मतदारसंघातल्या कामाची मागणी केली असता विखेंनी ही खुली ऑफर दिली।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत बैठक होणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठक पार पडणार आहे। यावेळी तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थ्यांचं शिष्टमंडळ एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे। सोलापुरातल्या श्रावणी सूर्यवंशीनं राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेमध्ये 3 सुवर्ण पदकांचं हॅट्रिक केले। 51व्या ज्युनियर नॅशनल ॲक्वॅटिक्स चॅम्पियनशिप 2025 या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये श्रावणी सूर्यवंशीनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं। विधानसभा मतदानाआधी मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला। विधानसभा निवडणूक निकालाआधी महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं। या पत्रातून महाविकास आघाडीने भाजपवर गंभीर आरोप केले। या पत्रावर महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत। दहिटणे परिसरातल्या असंघटित बांधकाम कामगारांच्या 1200 घरांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तसंच इतर कार्यक्रमांना सुद्धा ते हजेरी लावणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अकोला दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेला धक्का बसलाय। अहिल्यानगर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेंकडे राजीनामा पाठवलाय। आदिवासी दिनानिमित्त शिंदेंच्या दौऱ्यात आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांचा पक्षप्रवेश झाल्यावर दराडे मेंगाळ वाद उफाळलाय। दादर कबूतरखान्याबाबत 13 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। त्यानंतर जैन समाजाची महत्त्वाची बैठक होणार आहे। तोपर्यंत जैन समाजातल्या कुणीही माध्यमांवर प्रतिक्रिया देऊ नये असं आवाहन जैन महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केलं। राहुल गांधींना अटक केल्यानं कोल्हापूरमध्ये आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। इंडिया आघाडी, लोकराजा वकील संघटना आणि महिला काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगेंनी मोर्चाची हाक दिली। मोर्चामुळे मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गणेशोत्सव समन्वय समितीनं यावर तोडगा काढण्याची मागणी केली। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये होणाऱ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली। बीडच्या पालवण गावामध्ये बैठक पार पडली। आंदोलनावेळी एक गाव एक वाहन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे असा निर्णय बैठकीत घेण्यात आला। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टला आंदोलक मुंबईत पोहोचतील अशी व्यवस्था या बैठकांच्या माध्यमातून केली जाते। नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचा संयुक्त मोर्चा होणार आहे। नाशिकमधल्या विविध समस्यांवर मोर्चा काढला जाणार आहे। 12 सप्टेंबरला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शक्ती प्रदर्शन करणार आहे। मोर्चाचं निमंत्रण उद्धव आणि राज ठाकरे यांना सुद्धा दिलं जाणार आहे।